नमस्कार, मी आपल्या सर्वांचं एस-एम-ए चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर पहिली अपडेट आहे US जानेवारी महिन्याचा रिटेल किंवा शिपाई इन्फ्लेशन नंबर आलेला आहे, तो 3% आला आहे व मार्केटचे एक्सपेक्टेशन होते की हा नंबर 2.9% येणार। त्या तुलनेमध्ये हा नंबर वर आलेला आहे। तर या हे इन्फ्लेशन वगैरे लास्ट मंथमध्ये हायेस्ट लेवलवर आहे। तर या कालावधीमध्ये भरपूर लोअर इन्फ्लेशन आलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं। ऑलमोस्ट 2.4 टू 2.5% पर्यंत इन्फ्लेशन नंबर वगैरे गेले होते आणि यूएसचे रिटेल इन्फ्लेशन पण आता खूप वाढलेला दिसत आहे। त्यामुळे यूएसचे 10 इयर जी-सेक यील्ड ऑलमोस्ट 12 बेसिस पॉईंटने वगैरे वाढली आहे। तर आता ही यील्ड 4.64% आहे। म्हणजेच ते ॲग्रेसिव्ह रेट कटचे एक्सपेक्टेशन जे आहे आपण घेत होतो ते वगैरे त्या आता गोष्टी वगैरे दूर होत आहेत व आता ही डिस्कशन वगैरे सुरू झालं आहे की इन्फ्लेशन पुन्हा एकदा वाढू शकतं का, कारण ज्या पद्धतीनं टॅरिफ वॉर वगैरे सुरू आहेत व टॅरिफ वॉरमुळे प्राइजेस पुन्हा वाढू शकतात। त्या प्राइजेस वाढल्या तर त्याचा परिणाम इन्फ्लेशन नंबरवर होऊ शकतो। म्हणजेच हे नंबर वगैरे अप होऊ शकतात, वर जाऊ शकतात। तर त्याला कंट्रोल करण्यासाठी रेट कट तर लांबची गोष्ट आहे। फेडरल रिझर्व्ह रेट हाईक तर करत नाही ना, इथेपर्यंत हे डिस्कशन वगैरे सुरू आहे। तर त्याचा परिणाम काय आहे म्हणजे की आपलं इनिशियली जेव्हा आपण शिपाई नंबर वगैरे आले आहेत तर तेव्हा डाउ जोन वगैरे निगेटिव्ह रिॲक्शन वगैरे देत होतं व जेरोमी पॉवेल जे आहेत त्यांनी म्हटलं की आतापर्यंतचा जो काळ होता आतापर्यंत तो काळ आलेलाच नाही। आम्ही एक अग्रेसिव्ह रेट कट वगैरे करू शकतो असा काळ आलेला नाही। तर कारण हे शिपाई नंबर एवढे काही कम्फर्टेबल वगैरे नाहीत। तर आता यांची टार्गेट वगैरे 2% आहे। सध्या 3% जवळपास हे इन्फ्लेशन नंबर आहेत। त्यामुळे आणखी काही काळ ते निश्चितपणे ते थांबायला त्यांना आवडेल आणि मंथ जर इन्फ्लेशन पाहिले तर तेथे इन्फ्लेशन नंबर भरपूर आलेली आहेत। म्हणजे 0.5%ने मंथ इन्फ्लेशन नंबर आले आहेत, हे खूप जास्त आहेत व मार्केटचे एक्सपेक्टेशन होतं की हे मंथ 0.3%ने ग्रो होतील शिपाई इन्फ्लेशन। पण ते परिपूर्णपणे त्याच्या जे अटी आहेत त्या अटीच्या वर वगैरे हायर साईडवर वगैरे इन्फ्लेशन आलेलं आहे। अँड आपण कोर इन्फ्लेशनची गोष्ट केली तर ज्यामध्ये की फूड आणि एनर्जी नसतं तर तो नंबर 0.4% मंथ वाढला आहे व इयर ऑन इयर पाहिलं तर 3.3%ने वाढला आहे। हे दोन्ही नंबर अपेक्षेपेक्षा जास्त आलेले आहेत। त्यामुळे येथून थोडीशी यील्ड वगैरे वाढली आहे। जे मिस्टर पॉवेलने वगैरे साक्ष दिलं आहे त्यांनी म्हटलं की त्यात काही रिॲक्शन वगैरे देतील ते पाहण्यासारखं असेल। अँड मिस्टर डोनाल्ड ट्रम्प हे शिपाई नंबर बाहेर येण्यापूर्वीच वगैरे वाद घालत होते। तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की फेडरल रिझर्व्हने आता रेट कट करायला हवे, आता ती वेळ आलेली आहे। पण फेडरल रिझर्व्ह एक इंडिपेंडन्स बॉडी आहे, म्हणून त्यामध्ये गव्हर्नमेंटचा वगैरे हस्तक्षेप फारसा काही राहत नाही। पण मिस्टर प्रेसिडेंट एक एक्झिक्युटिव्ह ऑर्डर पास करून कदाचित गव्हर्नरला वगैरे चेंज करू शकतात गव्हर्नरला। तर पण मला वाटतं की हे खूप टीका अग्रेसिव्ह वगैरे करू शकतात, त्यामुळे काही हे होणार नाही।
पण हे दोघे एकाच फेजवर आले तर रेट कट वगैरे होऊ शकतात आणि त्यावरती ते मार्केट वगैरे वर्क लुकिंग वगैरे होऊ शकतं. तर पुढील म्हणलं तर ऑइलच्या संबंधित आहे. तर येथे ऑइलच्या प्राइस पुन्हा पडले आहेत. अराऊंड $75 पर बॅरलवर क्रूड च्या प्राइजेस आले आहेत. हे कमी होण्यामागचे कारण रायझिंग US क्रूड स्टॉक आहे. तर हे एक सगळ्यात मोठं रिझन वगैरे मानलं जात आहे. आणि फेडरल रिझर्व्हच्या ज्या कमेंट्समध्ये तर हॉकी स्टेप वगैरे दिसत आहेत. हे एक रिझन आहे. या ऑइल प्राइस वगैरे डाऊन होण्याचे म्हणजेच तितक्या गोष्टी वगैरे चांगल्या नाहीत. मला वाटतं की USने क्रूड ऑइल स्टॉक वाईप्स आपलं स्टॉक प्राइस आणखी कन्फर्म वगैरे केले नाहीत. USने आणखी ते नंबर समोर ठेवले नाहीत. पण US क्रूड ऑइल स्टॉक प्राइस इन्क्रीज झालेली आहेत बाय 9.4 मिलियन बॅरल्स. 7 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्याचा डाटा वगैरे जो की आपला API ने वगैरे डाटा समोर ठेवला आहे. पण त्यांनी हे फायनल कन्फर्मेशन वगैरे दिलं नाही की म्हणजे व आणखी किती आपलं प्रोडक्शन वगैरे वाढेल किंवा किती स्टॉक पाईल्स वगैरे असतील. तर याचा डाटा आणखी गव्हर्नमेंटकडून वगैरे क्लिअर समोर आलेला नाही. पण मला वाटतं की ॲनालिस्टचे जे आपलं प्रोजेक्शन वगैरे येत असतं ते आधीच येत असतं. तर त्यामध्ये अंदाज वगैरे ते कदाचित वगैरे ते स्टॉक पाईल्स वगैरे भरपूर चांगले वाढले असू शकतात. तर मला वाटतं की ज्याचा स्पष्टपणे परिणाम आपल्याला सप्लाय साईडला झालेला दिसू शकतो. सप्लाय साईडला वगैरे जास्त होऊ शकतो. ऑटोमॅटिकली एक प्राइजेस वगैरे कमी झाला त्यामुळे. त्याच्यात पुढील म्हणाल भारताची CPI इन्फ्लेशन नंबर आले आहेत. म्हणजे भारताचे CPI इन्फ्लेशन नंबर वगैरे डाऊन झाले आहेत जानेवारीमध्ये आणि हा नंबर वगैरे 4.31% पर्यंत आलेली आहेत. हा लास्ट 5 मंथमध्ये लोवेस्ट लेवल वगैरे राहिली आहे. आणि डिसेंबरमध्ये हा नंबर वगैरे पाहिला तर 5.22% होता. त्या तुलनेमध्ये हा नंबर भरपूर खाली आलेला आहे आणि हे नंबर अपेक्षेपेक्षा चांगले आलेले आहेत. मार्केटचे जे रिटेल इन्फ्लेशनचे एक्सपेक्टेशन होतं तर त्याचं नंबर होतं 4.6%. पण ॲक्च्युली तो नंबर 4.31% आलेला आहे. म्हणजे गुड आलेला आहे नंबर. हे नंबर एवढे चांगले आलेले आहेत का आलेले आहेत यांचं मेजर रिझन काय? कारण की फूड इन्फ्लेशन जे आहे ते जे की कंझ्युमर प्राईस इंडेक्स इन्फ्लेशनच्या 50%च्या जवळपास वगैरे ग्रो झालेला आहे. तर हे नंबर लास्ट डिसेंबरमध्ये 8.39% होते. ते आता जानेवारीमध्ये 6.02% वगैरे पर्यंत वगैरे खाली आले आहेत. तर यामुळे ओव्हरऑल रिटेल इन्फ्लेशन जे आहे ते डाऊन झालेलं आहे. आणि आपलं व्हेजिटेबल प्राइजेस वगैरे 11.35% वगैरे झपाट्याने कमी झालेत इयर ऑन इयर. जर आपण सिरियलची गोष्ट केली तर त्यांच्या प्राइजेस वगैरे 6.24% ग्रो झालेला आहे. ते कदाचित किंचित कमी झाले. डिसेंबरमध्ये जे नंबर होते ते 6.5% होते. पल्सेसची गोष्ट आपण केली तर त्याची इन्फ्लेशन वगैरे 2.59% पर्यंत वगैरे कमी झालं. त्या तुलनेनंतर डिसेंबरमध्ये जे की 3.8% होते. तर जर आपण अर्बन आणि रुरल इन्फ्लेशन पाहिलं तर अर्बन इन्फ्लेशन 3.87% आलेलं आहे आणि लास्ट मंथमध्ये पाहिलं तर 4.58% होतं. व रुरल इन्फ्लेशन 4.64% आलेला आहे जो की डिसेंबरमध्ये
76% होतं. तर हे दोन्ही भरपूर चांगले नंबर आलेले आहेत. तर पण रुरल इन्फ्लेशन अर्बन इन्फ्लेशनपेक्षा जास्त असेल तर एकंदरीत एक डोकेदुखी असू शकते असं मला वाटतं ओव्हरऑल रुरल इकॉनॉमीसाठी आताही करंटली. म्हणून आता थंड होणारी महागाई खरोखरच सकारात्मक होणार आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक अधिक रेट कट करू शकतं आणि आरबीआयने ऑलरेडी एक रेट कट केलेलंच आहे. पण आरबीआयच्या इन्फ्लेशन प्रोजेक्शनची गोष्ट केली तर FY26साठी 4.2% आहेत. तर त्या दिशेने जर नंबर वगैरे येत असतील तर मला वाटतं की आणखी रेट कट जी वगैरे अपेक्षा करू शकतो येणाऱ्या दिवसामध्ये. तर जर पुढे म्हणाल तर इंडस्ट्रियल प्रोडक्शनविषयी तर इंडियाची इंडस्ट्रियल प्रोडक्शनची ग्रोथ जी आहे डिसेंबर 2024मध्ये ती 3.2% पर्यंत वगैरे कमी झाली आहे, जो की नोव्हेंबरमध्ये 5.2% होती. मला वाटतं की हे डेफिनेटली खराब नंबर आहेत. तर येथे मॅन्युफॅक्चरिंग आउटपुट हार्डली 3% वगैरे ग्रो झालेला आहे इन द मंथ ऑफ डिसेंबर. व इयर ऑन इयर तुलना केली तर लास्ट इयरमध्ये हा नंबर 4.6% होता. आता तो 3% आलेला आहे. आता हा अतिशय कमी नंबर वगैरे आलेला आहे. अँड मायनिंग प्रोडक्शन 2.6% इन्क्रीज झालेला आहे. अँड पॉवर आउटपुटचाही नंबर वगैरे खूप चांगला आलेला आहे. तो नंबर 6.2% आलेला आहे डिसेंबर 2023मध्ये. फॅक्टरी आउटपुट 4.4% आलेलं होतं, पण त्या तुलनेमध्ये आता तो नंबर 3.2% पर्यंत आलेला आहे. हे म्हणजे स्लो डाऊन इंडिकेटर वगैरे करत आहे एप्रिल ते डिसेंबर 2024मध्ये. म्हणजे या 9 महिन्याच्या कालावधीमध्ये हे नंबर पाहिले तर इंडस्ट्रियल ग्रोथचे नंबर 4% स्थिर आहेत. हा नंबर जो आहे तो लक्षणीय कमी झालेला आहे. आणि लास्ट इयरच्या सेम फेजमध्ये हा नंबर 6.3% होता. तर इथे एक चांगल्या प्रकारे मॅन्युफॅक्चरिंग आणि मायनिंगमध्ये एक चांगल्या पद्धतीनं म्हणजे स्लोडाऊन वगैरे दिसत आहे व हेच ओव्हरऑल इकॉनॉमीवर परिणाम करत आहे. आणि ओव्हरऑल सेक्टर पॉवर सेक्टर जे आहे ते मजबूत तर्क व ग्रोथ वगैरे दाखवत आहे. पॉझिटिव्हली बाब आहे ही. पण वाटते की हे जे इंडस्ट्रियल प्रोडक्शनमध्ये स्लोडाऊन ग्रोथ वगैरे होत आहे ही कन्सर्नची बाब आहे. कन्सर्न फॉर इकॉनॉमिक ग्रोथ मोमेंटम आहे आणि ते आता दिसून येत आहे. आणि अर्निंगच्या अँगलने जर आपण गोष्टी केल्या तर आणि ओव्हरऑल इकॉनॉमीच्या ग्रोथच्या अँगलने ही गोष्टी केल्या तर या कारणामुळे थोडंसं म्हणजे स्लोडाऊन वगैरे दिसू शकतं आपल्याला. त्याच्या पुढे म्हणजे तर आता म्हणजे विकसित भारताचे आपलं जे ध्येय आहे सरकारने ठेवलेलं आहे 2047पर्यंत. तर त्यासाठी बँकिंग कॅपिटलची रिक्वायरमेंट काय असेल तर भारताची गरज काय आहे अराउंड $4 ट्रिलियन इन बँकिंग कॅपिटल ओव्हर द नेक्स्ट 20 years. तर आपण जे विकसित भारताचे गोल्स वगैरे घेऊन चालत आहोत ना ते $30 ट्रिलियन इकॉनॉमीचे ध्येय आहे बाय 2047 पर्यंत. आणि आता आपली इकॉनॉमी अराउंड $3.4 ट्रिलियन आहे. ऑलमोस्ट 10 टाइम्स आपल्याला वाढवायची आहे आपली इकॉनॉमी. मला वाटतं की त्यासाठी बँकिंग कॅपिटल ची जास्त गरज वगैरे आहे. आणि फायनान्शियल असेट्सची जर आपण गोष्ट केली तर आता इंडियाकडे फायनान्शियल असेट $6.4 ट्रिलियन आहेत आणि हे $120 ट्रिलियन पर्यंत वगैरे वाढवले पाहिजे. म्हणजे एकूण 19 टाइम्स वगैरे वाढवले पाहिजे. तर
विकसित भारत होण्यासाठी बँकिंग असेट्सची गोष्ट केली तर आता $3.1 ट्रिलियन आहेत. हे आपल्याला विकसित भारत करायचे असेल 2047पर्यंत आपल्याला 40.5 टाइम्स वगैरे वाढवावे लागेल याला. तो नंबर वगैरे $45 ट्रिलियन वगैरे असू शकतो. जे आपण GDPचे टार्गेट $30 ट्रिलियन घेऊन चालत आहोत. त्यासाठी एक स्थिर ग्रोथ व्हायला पाहिजे. म्हणजे 2030पर्यंत आपली GDP $7 ट्रिलियन जवळपास वगैरे झाली पाहिजे. जर आपण त्याची तुलना ग्लोबल फायनान्शियल सेक्टरशी केली तर करंटली US कडे फायनान्शियल असेट $135 ट्रिलियन वगैरे आहेत व इंडियाकडे आता $6.4 ट्रिलियन असेट आहेत. आणि चायनाचे फायनान्शियल असेट पाहिले तर करंटली $78 ट्रिलियन आहेत आणि जर्मनीकडे $21 ट्रिलियन आहेत, जे की आता भारताकडे $6.4 ट्रिलियन आहेत. एवढी म्हणजे याच पद्धतीने आपणास ग्रोथ वगैरे आपल्याला करावी लागेल. जर डेफिनेटली आपल्याला रॅपिड ग्रोथची वगैरे गरज आहे इथं. आणि ग्लोबल इकॉनॉमी पॉवरला मॅच करण्यासाठी आणि हे बँकिंग कॅपिटलची जी रिक्वायरमेंट आहे, कारण क्रिएट वगैरे होऊ शकते. त्यामुळे आपलं मल्टिपल इम्पॅक्ट वगैरे निर्माण होऊ शकतात. बुस्टर बिझनेस इन्व्हेस्टमेंट इंडस्ट्रियल ग्रोथ वगैरे होऊ शकते. ते इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे वाढू शकतो. त्यामुळे ग्लोबल कॉन्फिडन्स वगैरे वाढू शकतो. म्हणजे तो डिसिजन येऊ शकतो आपल्याला. जर आपल्या फॉरेन कॅपिटलची अट्रॅक्ट करायची असेल आपल्याकडे आणि फॉरेन इन्व्हेस्टमेंटला हे आकर्षित करायचे असेल तर त्यासाठी आपल्याकडे एक चांगले बँकिंग कॅपिटल असणे खूप गरजेचे आहे. आणि हे ओव्हरऑल चांगल्या इकॉनॉमिक ग्रोथसाठी आवश्यक आहे. आणि हा सर्व गोष्टी 20 वर्षासाठी पाहिजे, तेव्हाच हे शक्य होईल. स्पष्टपणे मला वाटतं की यासाठी सर्व गोष्टी वगैरे स्लो करण्यासाठी एक रॅपिड एक्सपान्शन सुद्धा करावं लागेल. आपलं फायनान्शियल सेक्टरमधील रिक्वायरमेंट पूर्ण करावी लागतील. त्यासाठी फायनान्शियल सेविंग वगैरे भरपूर महत्त्वाचे असेल. आपलं स्टेबल हाय ग्रोथ करण्यासाठी 2047पर्यंत हे काही मेजर चॅलेंजेस वगैरे आहेत इंडियासमोर. अनेक दृष्टीने मॅक्रो इकॉनॉमिक रिस्क आहे, ग्लोबल अनसर्टनिटी आहे, आपलं पॉलिटिकल रिस्क वगैरे आहे. हे काही फॅक्टर असतील. आता पाहावं लागेल. म्हणजे आपलं जे ध्येय आहे 2047पर्यंतचं गोल्स वगैरे ते अचीव करण्यासाठी हे सर्व वगैरे करावे लागेल आपल्याला. ते आता पाहावं लागेल. तर पुढील म्हणाल आता युकेचे जे आपलं प्रोडेन्शियल ग्रुप आहे, म्हणजे आयसीआय प्रोडेन्शियल ग्रुपचे आपण नाव वगैरे ऐकलंच आहे. आणि आयसीआय प्रोडेन्शियल असेट मॅनेजमेंट करायची आयसीआय प्रोडेन्शियल AMC जी आहे ती लिस्ट होऊ शकते. हे एक जॉईंट व्हेंचर आहे. त्यामध्ये 51% स्टेक वगैरे ICICI बँककडे आहेत आणि 49% स्टेक वगैरे प्रोडेन्शियल PLC कडे आहेत. तर येणाऱ्या काळात प्रोडेन्शियल PLC या समरेट कंपनीचे संभाव्य लिस्ट करण्याबद्दल वगैरे विचार करू शकते. ते पोटेन्शियल लिस्ट ते आपलं पर्सनली लिस्ट करून ते काही वगैरे आपली इन्व्हेस्टमेंट जी आहे स्टेक वगैरे कमी करू इच्छितात. आणि आता मार्केटमध्ये एक चांगली परिस्थिती वगैरे आहे, म्हणून त्यामुळे आता याचा फायदा वगैरे उचलत आहेत प्रत्येकजण. जे की फंड मॅनेजर नरेश शंकरनजीने म्हटलं होतं की आता प्रत्येकजण पैसा वगैरे जमा करत आहे मार्केटमध्ये येत आहे, म्हणजे सेलिंग वगैरे करण्यासाठी. म्हणजे एक चांगली त्यांना ऑपॉर्च्युनिटी वगैरे
दिसत आहे, किंवा अलोकेशन सेल करण्यासाठी किंवा हायर व्हॅल्युएशन जे आहे त्याला एन्जॉय करण्यासाठी ते प्रॉफिट बुकिंग करू शकतात. आणि हा राईट टाईम आहे, बरोबर वेळ आहे. तर आता आय सी आय सी अराउंड एट पॉईंट 67 लाख करोड रुपीज वगैरे मॅनेज करते. जवळपास 1.1 ट्रिलियन जवळपास 1.1 करोड्स इन्व्हेस्टर आहेत अक्रॉस द 133 स्कीममध्ये या कंपनीकडे. आणि SBI नंतर ही नंबर 2ची कंपनी आहे, म्हणजे चांगली मोठी कंपनी आहे. SBI नंतर मोठी कंपनी आहे. ऑर्डर प्लेयरही आहेत, जसं HDFC AMC असेल, निप्पॉन लाईफ इंडिया AMC असेल, किंवा UTI AMC असो, हे सर्व ऑलरेडी लिस्टेड आहेत. मला वाटते की येथे लॉट ऑफ लिस्टिंग आहे या पर्टिक्युलरली स्पेसमध्ये. आणि येणाऱ्या काही वर्षांमध्ये आणखी प्लेयर वगैरे आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्याच्यात पुढील म्हणजे आपला कोटक महिंद्रा बँक रिलेटेड आहे. रिझर्व्ह बँकने जे सुपरवायझरी रेस्ट्रिक्शन वगैरे लावले होते ऑन द डिजिटल अकाउंट ओपनिंग, क्रेडिट कार्ड इश्यूजवर, तर या सर्व गोष्टीवर त्यांनी बॅन लावलं होतं. आता ते सर्व काढून टाकलं आहे आफ्टर 10 मंथ. तर हे रेस्ट्रिक्शन काढणे बँकेसाठी एक पॉझिटिव्ह असेल. हे बॅन का लावलेलं होतं? कारण की ऑपरेशनल ओव्हरसाईड कन्सर्नमुळे विशेषतः पायाभूत सुविधेचा कमकुवतपणा वगैरे अपेक्षित होता त्या बँकेमध्ये होता, असं RBIला वाटत होतं. तर हे एक मोठं फॅक्टर त्यांना वाटलं होतं, त्यामुळे त्यांनी हे बॅन केलेलं होतं. त्यानंतर कंपनीने इंटरनल ऑडिट्स आणि एक्सटर्नल ऑडिट्स करून RBIकडे रिपोर्ट सबमिट केली होती. आणि या सर्व गोष्टीबद्दल ॲक्शन वगैरे घेतली होती. त्यानंतर वगैरे RBIने आता ती पूर्णपणे काढून टाकली आहे. आता बँक वगैरे चांगली स्पेंडिंग करत आहे, म्हणजे 11%. तर आता IT स्पेंडिंगवरच ते वगैरे खर्च वगैरे करणार आहेत बँकेकडून. त्यासाठी अन्युअली ऑलमोस्ट 450 करोड्स रुपीजची कॉस्ट वगैरे ते स्पेंड वगैरे करतील. डेफिनेटली मला वाटतं की एवढी चांगली इन्व्हेस्टमेंट कंपनी जर करत असेल तर RBIची जी रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल वगैरे करू शकतात येते. तर त्याच्यात पुढील म्हणलं तर TVS मोटरने 2000 करोडची इन्व्हेस्टमेंट कमिट केली आहे नेक्स्ट 5 इयर्ससाठी कर्नाटकमध्ये. तर इन्व्हेस्टमेंटचे प्रपोजल काय आहे, म्हणजे याचं कारण काय इन्व्हेस्टमेंट करण्याचं, तर ते ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर सेटअप करण्यासाठी, ज्यामध्ये की प्रोडक्शन अँड इंजिनिअरिंग्स एक्सपांड करणार आहेत इन मासुर्स. तर ते अट्रॅक्टिंग टॉप टॅलेंट्स, फॉस्टरिंग्स इनोव्हेशन अँड अनहान्सिंग आपलं रिसर्च कॅपेबिलिटीजवर फोकस करणार आहेत. तर एक त्यांनी म्हणजे स्ट्रॅटेजिक प्लॅन वगैरे बनवला आहे, त्यामध्ये एक स्टेट ट्रॅक्स इस्टॅब्लिश वगैरे करणार आहेत. तर न्यू कंपनी एक ऑफिस इन्फ्रास्ट्रक्चर ही ते सेटअप करणार आहे. अँड आपलं एक्सपेक्टेशन टू आपलं एक्सपान्शन आणि सपोर्ट वगैरे करणार आहेत. आणि TVS मोटर 2030 ही ग्रोथचे ध्येय पूर्ण करणार आहे. त्यासाठी ही कॅपॅबिलिटी डेव्हलप केली जात आहे कंपनीकडून. आणि पर्सनल अँड कमर्शियल मोबिलिटीचे सोल्युशन देखील वगैरे ते करणार आहेत ते कठोरपणे. आता आपण जर मार्केट पोझिशनविषयी पाहिले तर TVS मोटरची, तर ग्लोबली
फोर्थ लार्जेस्ट टू व्हीलर कंपनी आहे. तर त्यांच्याकडे 5.8 करोड्स युजर आहेत. म्हैसूर या म्हैसूरच्या फॅक्टरीमध्ये अराऊंड 3,500 एम्प्लॉई वगैरे काम करत आहे व 15 लाख व्हेकलची ॲन्युअली प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे कंपनीची. व कंपनीची टोटल रेव्हेन्यू पाहिलं तर 7,700 करोड रुपीज आहे व त्यातील 1,200 करोड रुपीज वगैरे रेव्हेन्यूमध्ये एक्सपोर्टमधून वगैरे येत असतात. आणि कंपनीने येथे एक्सपान्शन आणि फ्युचर गोल्स वगैरे सांगितले आहेत. तर त्यात त्यांनी डबल एक्सपोर्ट आणि ओव्हरऑल इन्कम फॉर्म होईल असं म्हणतलं आहे त्यांनी. म्हैसूर ऑपरेशन ही डबल होईल असं म्हणतलं आहे व ग्लोबल मार्केटचं प्रेझेन्स जो आहे तोही वाढेल त्यांचा. आणि जे यूज AI ML अँड कॅपेबिलिटी वाढणार आहे. आपलं R&D सेंटर थ्रू व उर्वरितची कॅपॅसिटी TVS मोटर्सची फॅक्टरी जी आहेत ते होलसूर बेंगलोरमध्ये, तिथं त्यांची 300 एकरची प्रॉपर्टी आहे. अँड नालागर हिमाचल प्रदेशमध्येही त्यांची एक फॅक्टरी आहे. मला वाटतं की म्हणजे की इन्व्हेस्टमेंट वगैरे जी समिट चालू होती कर्नाटकमध्ये, तर त्याचे त्यांनी 2,000 करोडची इन्व्हेस्टमेंट करण्याची कमिटमेंट वगैरे दिली आहे. तर पुढील महिन्यात मुथूट फायनान्सचा रिझल्ट आला आहे. तर यांचे Q3 नंबर पाहिले तर प्रॉफिट चांगलं वाढलं आहे. प्रॉफिट म्हणजे 33% वगैरे गोड म्हणजे वाढलेलं आहे. मेजरली ही स्ट्रॉंग ग्रोथ वगैरे स्ट्रॉंग लोन ग्रोथमुळे वगैरे दिसत आहे. गोल्ड लोनमुळे नेट इंटरेस्ट इन्कम वगैरे 42.8% वाढला आहे. आणि स्टँडअलोन्स AUM 37% इयर ऑन इयर वाढला आहे. म्हणजेच त्यांचे जे कोर गोल्ड लोन आहे त्यांचं पोटेन्शियली आपलं प्रॉफिट जे त्यांचा पोर्टफोलिओ आहे ते वाढवण्याकडे त्यांचा फोकस आहे. आणि ते सर्वात जास्त त्यांचा फोकस इकडेच आहे. आणि मोतीलाल आपलं मुथूट फायनान्सविषयी ॲनालिसचे जे एक्सपेक्टेशन होतं मग त्यापेक्षा रिझल्ट चांगली दिली आहे त्यांनी. म्हणजे ही जी ग्रोथ आली आहे ती गोल्ड लोनमुळेच आलेली आहे. आणि बोर्ड ऑफ डायरेक्टरने फंड रेजिंग अप्रुव्हल वगैरे केलं आहे. म्हणजे 21,063 करोड रुपयेपर्यंत हे नॉन कन्व्हर्टेबल डिव्हेंचर माध्यमातून वगैरे करणार आहेत. जसे आपल्याला फंड रेजिंगची गोष्ट कळत असते तेव्हा आपल्याला वाटतं की येथे वगैरे QIP वगैरे होऊ शकते. पण कंपनीनं वगैरे इथं डेप्ट वगैरे उभा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले इथं. अँड मॅक्रो फायनान्सचे जे चॅलेंजेस आहेत ते काही कालावधीसाठी आहेत असं कंपनीला वगैरे वाटत आहे. आणि येत्या क्वार्टरमध्ये म्हणजे रिझोल्युशन करण्याची अपेक्षा वगैरे आहे. या पर्टिक्युलर इश्यू जे आहेत ते वगैरे कमी करणार आहेत ते आता पाहावं लागेल. आणि RBI आता यावर काय रेग्युलेटरी ॲक्शन वगैरे होतील या रिस्क मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून ते पाहण्यासारखं असेल. त्याच्या पुढील महिन्यात भारत फोर्स, तर यांचे भारत फोर्सचे Q3 नंबर पाहिले तर प्रॉफिट पाहिले तर 8.4% डाऊन झालेला आहे. रेव्हेन्यू फॉर ऑपरेशन ही 7.4% डाऊन आहे. आणि EBITDA ही 8% ड्रॉप झालेला आहे इयर ऑन इयर. व EBITDA मार्जिन किंचित कमी झाला आहे. तो 29.3 वरून तो 29.1% झालेला आहे. आणि बोर्डाने वगैरे एक डिव्हिडंडही डिक्लेअर केला आहे ₹2.50 पर इक्विटी शेअर्स. त्याच्यात पुढील म्हणजे तर आपलं अशोक लेलँड, तर अशोक लेलँडचे रिझल्ट पाहिलं तर प्रॉफिट पाहिलं तर 36% वगैरे इयर ऑन इयर वाढलेलं आहे. रेव्हेन्यू फॉर ऑपरेशन 8% वाढले आहेत. EBITDA ऑल टाईम हायला आहे. EBITDA मार्जिन 12.8% वाढलेला आहे. आणि यामध्ये कंटिन्यू
गेल्या 8 क्वार्टरपासून वगैरे डबल डिजिट ग्रोथ वगैरे मेंटेन करत आहेत. तसेच बसमध्ये जी मार्केट लीडरशिप आहे तीही मेंटेन करत आहे. इन मिडियम अँड हॅवी कमर्शियल व्हेकल मार्केट शेअर जो आहे तोही 30% वरच आहे कंपनीचा. आणि स्ट्रॉंग इंटरनॅशनल मार्केट ग्रोथ ही दिसत आहे. आणि न्यू प्रोडक्टच्या लॉन्चिंगसह ते वेगवान गती वगैरे मिळण्याची अपेक्षा आहे त्यांना. आणि जे एक्झिक्युटिव्ह चेअरमॅन आहेत मिस्टर धीरज हिंदुजा जी, तर त्यांनी म्हटलं आहे की स्ट्रॉंग कस्टमर म्हणजे एंगेजमेंट अँड प्रोडक्ट परफॉर्मन्समुळे प्रॉफिटेबिलिटीला सपोर्ट किंवा पाठिंबा मिळू शकतो. आणि त्यांच्या नेतृत्व म्हणजे कंपनीच्या नेतृत्व घेण्यासाठी ते बॅटरी इलेक्ट्रिक्स अँड अल्टरनेट फुल्स सब प्रोडक्टमध्येही इन्व्हेस्ट करणार आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. आणि MD आणि CEO जे आहेत जे सनू अग्रवालजी, तर त्यांनी म्हटलं आहे की MSCV मार्केट रिवाईल होत आहे या क्वार्टर 3मध्ये झालेलंच आहे. आणि अपेक्षा ही आहे की आणखी येणाऱ्या क्वार्टरमध्ये हे इम्प्रूव्ह होईल. आणि कंपनीचा फोकस प्रोडक्ट प्रीमियनायझेशनवर वगैरे भरपूर असेल. आणि कॉस्ट लीडरशिपवरही असेल. आणि व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस ऑफर करण्यासाठी ही कंपनी जास्त फोकस करणार आहे. SV बिझनेसही चांगला कामगिरी करत आहे व येणाऱ्या क्वार्टरमध्येही ऑपॉर्च्युनिटीसह ते चांगले वगैरे परफॉर्म करतील व अपकमिंग इयर्समध्येही चांगला परफॉर्म करू शकतात. आणि त्यांना आशावादी आहे की जी कमर्शियल व्हेकल बिझनेसमध्ये एक चांगले ग्रोथ येऊ शकते. अनुकूल मॅक्रो इकॉनॉमिक फॅक्टरमुळे कमर्शियल व्हेकल बिझनेसमध्ये चांगले ग्रोथ येईल असं कंपनीच्या CEOने म्हटलं आहे. तर शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. ही विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.